थांबायचं नाही असं ठरवूनच घेतलं पाहिजे मला, अनुभव घेतला पाहिजे. पण अनुभव न आलेली माणसं सुद्धा म्हणतात आम्हाला मंदिरात जायची गरज नाही, आम्हाला तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही, आम्हाला काही देवाची मूर्ती पूजा करायची गरज नाही, नमस्कार करायची गरज नाही, देवच आमच्या आतमध्ये आहे. अनुभवाच्या अगोदर ज्यांना अशा पद्धतीनं ज्ञान ज्यांनी ठसवून घेतलं महाराज हृदयावरती आणि अनुभवाच्या नावे शून्य आहेत ना, ही माणसं आपण अनुभव अगोदर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या वेळेला बोललं नाही तरी चालतं, अगोदर अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणतात. आणि म्हणून मग असं म्हणून उपयोग नसतो. मग कारण ज्या वेळेला भगवंतांनी नर्तनू तयार करून घेतली त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की मला राहण्यासाठी एखादी जागा याच्यामध्ये असायला पाहिजे. मग ज्या वेळेला मला राहण्याची इच्छा होईल त्यावेळेला जाईल मी कधीतरी या हृदय नावाच्या खोलीमध्ये राहण्यासाठी. आणि जन्म दिला आणि जशी जन्माला आपण आलो तर देवाला राहण्यासाठी जी खोली तयार केली सुंदर, कारण हृदय मुळात सुंदर वर्णन केलं महाराज. पण एवढी सुंदर खोली, पण याच्यावरती कब्जा केला मायेने आणि ती माया आपल्या हृदयामध्ये येऊन बसली जशी. भगवंत म्हणतात जिथं माया असते तिथं मी येत नसतो आणि जिथं मी असतो तिथं मायेला येऊ देत नसतो. म्हणून ज्या वेळेला अर्जुनजी महाराजांना भगवंतांनी मायेचं सामर्थ्य सांगितलं की माया पार करणं फार अत्यंत अवघड आहे. मम माया दुरत्यया, माझी माया पार करून जाणं हे सामान्य जीवाला दुरापास्त आहे अर्जुना. मग आता हे एवढं ऐकल्याबरोबर तर घाबरले अर्जुनजी महाराज. म्हणले भगवंता तुम्हीच तुमच्या मुखाने सांगता की माया पार करून जाणं अत्यंत अवघड आहे. आता तुम्हीच जर असं म्हणतात आमच्या सारख्याने काय करावं. म्हणजे माया जरी पार करणं अवघड आहे तरी सुद्धा ज्याने माझी शरणागती केलेली आहे त्याच्यासाठी माया मेतांतरंती ते, मी सहजगत्या, तो सहजगत्या जो माझा शरणागत झालेला आहे तो सहजगत्या माया पार करून जाऊ शकतो. कारण माझ्या समोर मायेचं काही चालत नाही आणि माये समोर जीवाचं काही चालत नाही. आणि जोपर्यंत हृदयामध्ये माया आहे तोपर्यंत भगवंत आपल्या जवळ असल्याचा अनुभव कोणालाही येऊ शकत नसतो. मग ही माया हृदयामधून कधी जाईल बरं, कधी जाईल? माया हृदयात असल्याचेही काही लक्षण आहेत आणि माया हृदयातून निघून गेली आणि भगवंत राहिला आले याचेही लक्षण आहेत. ज्याच्या हृदयातल्या मायेचा निराश झालेला आहे महाराज, त्याचा भ्रम नाहीसा झाला, त्याचं भय नाहीस झालं, त्याची शंका नाहीशी झालेली आहे, त्याचं तर सगळंच नष्ट, दुःख नष्ट होऊन गेलं महाराज. त्याचं सर्व सुखाला तो पात्र झालेला आहे. हे माया निघून गेली ज्याच्या हृदयातलं ना त्याचं लक्षण आहे. आणि माया ज्याच्या जवळ आहे असे तर तुम्ही मी स्वतःकडे पाहिल्यानंतर तुमच्या माझ्या चटकन लक्षात येऊ शकतं. माया हृदयात असल्याचा परिणाम काय सांगितला? म्हटले माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे. मग हे माझं ते माझं ते माझं असं म्हणत राहतो ना आपण रात्रंदिवस. हेच माया असल्याचं लक्षण आहे महाराज. आणि मग याच्या पोटी आपल्याला सुखाची बाधा दुःखाची बाधा होते. मग द्वंद्वामध्ये मनुष्य पडतो. मग कुठं थारा आहे का तुमच्या माझ्या जीवाला? नाही महाराज. बस रडणं चाललेलं आहे, रात्रंदिवस रडणं चाललेलं आहे तुमचं माझं. जीवाला काही तुमच्या माझ्या चैन नाही, शांतता नाही, काही समाधान नाही महाराज. सगळं असून सुद्धा काहीतरी बेचैनी माणसाला आहे. याला कारण ती माया तुम्हाला मला सुखाजवळ जाऊच देत नाही. आनंदापर्यंत ती मला तुम्हाला मला नेऊच
जाऊच देत नाही महाराज. आणि मग ही माया हृदयामधून कशी जाईल बरं, हा मोह हृदयामधून कसा जाईल, हा भ्रम कसा नाहीसा होईल. म्हणून नारदा त्याच्यासाठी अखंड भगवंताची कथा सेवन करत राहिली पाहिजे. अखंड भगवंताची कथेचं रसपान प्रत्येक भक्तानी करत राहिला पाहिजे, करत राहिला पाहिजे. हे सतत 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 केल्याचा परिणाम असा होतो की हृदयातली माया निघून जाते आणि मग हृदयामध्ये भगवंत राहिला येतात. आणि ज्याच्या हृदयात भगवंत राहिला येतात त्याची सरीर झार झाला सुफल व्यापार. आणि आता परमानंदाला तो प्राप्त झाला. इतका मोठा प्रवास आहे, पण त्याच्यासाठी त्या अनुभवापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मला अगोदर भगवंताच्या कथेचं अखंड श्रवण अखंड सेवन करत राहायला सांगितलं. एकदा करून काम झालं आपलं असं समजू नये महाराज. कुठपर्यंत कथा गावी आणि कुठपर्यंत कथा ऐकत राहावी, जोपर्यंत आपल्या स्वतःच्या अंतःकरणातले भक्ती ज्ञान वैराग्य सतेज होत नाही तोपर्यंत हे अनुष्ठान अखंड करत राहायला सांगितलेलं आहे. अखंड म्हणून सदा सेव्या असं नारदजी महाराज म्हणतात. धरिला पंढरीचा चोर, 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 गळा बांधूनिया गोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया गोर, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. शब्द केली झाडा जोडी, शब्द केली झाडा जोडी, विठ्ठल पायी घातली पेडी, पायी घातली पेडी, विठ्ठल पायी घातली पेडी, विठ्ठल पायी घातली पेडी, विठ्ठल पायी घातली पेडी, विठ्ठल पायी घातली पेडी, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जनाबाईचा अनुभव, हृदयामध्ये भगवंत आल्याची जाणीव. म्हणून सतत सतत अनुष्ठान. नारदजी महाराजांना तर आता भक्ती ज्ञान वैराग्य सतेज झाल्याचा आनंद झालेला आहे. श्रीमद भागवत कथा काय करू शकते म्हटले, श्रीमद भागवत कथा साऱ्या जीवांचा उद्धार करू शकते. जो हरिकथा गायन करेल, जो हरिकथा श्रवण करेल त्याचा उद्धार करते. म्हटले हरिकथेनं पाप्यांचा उद्धार होतो का मला सांगा महाराज. म्हटले हरिकथेनं पाप्यांचा सुद्धा उद्धार होतो नारदा. महापापी जरी असला
आणि येन केन प्रकारे त्याच्या कानावरती श्रीमद भागवत कथा जाऊन पडली तरी सुद्धा कथा उद्धार करते. कारण हरिकथेच्या मंडपामध्ये तोच येऊ शकतो ज्याच्या जवळ कथा श्रवण करण्याचं पुण्य आहे. आपल्याला जरी इथं येण्यासाठी गेट वरती काही पास वगैरे द्यावं लागत नाही, घ्यावं लागत नाही, काही प्रवेश फी ज्याला आपण म्हणतो. नाट्यगृहामध्ये जायचं असलं, सिनेमा घरामध्ये जायचं असलं त्या गेट वरतीच अगोदर आपल्याकडून पैसे वसूल करून घेतले जातात. मग खुशाल आतमध्ये जाऊन बसायचं की बसा नाटक होईपर्यंत. तसं तर आपल्याला कथेला येताना काही आपल्याकडून घेतलं जात नाही, काही कोणाला दिलं जात नाही महाराज. पण एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही आणि ती जवळ असल्याशिवाय आपण इथं येऊ शकत नाही. आणि ती गोष्ट तुम्हालाही कोणाला दाखवायची गरज नाही आणि मलाही कोणाला दाखवायची गरज नाही. ज्याच्यासाठी आपण इथं येतो हे त्याला माहित असतं आणि त्याला म्हणतात पुण्य. कथा किती होतात महाराज, कथा अनेक ठिकाणावरती होतात. अनेकांच्या घराजवळ कथा होते, अनेकांच्या परिसरामध्ये कथा होते, अनेकांच्या शहरामध्ये कथा होते. कालच आपण सुरुवातीला ऐकलं, या नुसत्या गोष्टी होऊन काही उपयोग नाही किंवा असून काही उपयोग नाही. लाभ त्याचा आपण किती पदरात पाडून घेतो त्याला महत्व आहे. म्हणून कथा होण्याला महत्व नाही, चालू असलेल्या कथेमध्ये आपण जाऊन बसू शकतो का, चालू असलेली कथा आपल्या श्रवणामध्ये येऊ शकते का, आपल्या पदरामध्ये पडू शकते का. म्हणून ज्या वेळेला शौनकांनी प्रार्थना केली की महाराज आम्हाला कथा सांगा, तर सूतजी महाराज म्हणतात तुम्हाला एवढे दिवस झाले तुम्ही सगळेजण इथे एकत्र आहात, आतापर्यंत तुम्हाला कथा ऐकावी वाटली नाही आणि मला पाहिल्यानंतर कस काय तुम्हाला, मी आल्यानंतरच कस काय कथेची आठवण तुम्हाला आली. म्हणजे तुम्हाला पाहिलं म्हणूनच आम्हाला कथा आठवली नाही. नाही म्हटलं, मला पाहून तुम्हाला कथा आठवली नाही, आज तुमचं पुण्य उदयाला आलं म्हणून तुम्हाला कथा ऐकायची इच्छा झाली. म्हणजे याचा अर्थ नुसती कथा ऐकण्याची इच्छा होण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. तर ज्याच्याकडून श्रवण गायन होत असेल महाराज त्याला पुण्याची आवश्यकता नसेल. मग इथं नारदजी महाराज म्हणतात हरिकथा पुण्यवानच श्रवण करू शकतो, याचाच अर्थ उद्धारही पुण्यवानाचाच होईल. पापी हरिकथा श्रवण करत नाही याचा अर्थ त्यांचा उद्धार होणार नाही. म्हटले त्यांचा उद्धार झाला पाहिजे. सांगा म्हटले करेल का हरिकथा. म्हटले पहा, मुद्दामहून जरी एखाद्याने हरिकथा श्रवण केली नाही करत मनुष्य, एखाद्याला नाही लक्षात आलं, नाही वेळ मिळाला, नाही सवड मिळाली, नाही लक्षात आलं, नाही कळालं, तरी सुद्धा मृत्यू झाला. आणि मग मृत्यू झाल्यानंतर जरी त्याला एवढं का होईना की कथा ऐकायला पाहिजे एवढं जरी कळालं आणि निमित्त झालं, कथेला आरंभ झाला आणि कथा कानावरती पडायला सुरुवात झाली, तर झालं ना महाराज त्याचं कल्याण. येन केन प्रकारे कथेचे शब्द कानावरती पडणं गरजेचं आहे. कारण पूर्व कालामध्ये आत्मदेव नावाचे जे भूदेव होते, ज्यांना धुंदुली नावाची धर्मपत्नी होती, जे विद्वान होते, मान सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होती ज्यांना, परंतु संतती नव्हती. म्हणून त्यांना आत्मदेवांना वाटत होतं की संतती झाली पाहिजे, संतती झाली पाहिजे, संतती झाली पाहिजे. पण काही संतती होऊ शकली नाही. मग आता शास्त्राचे जाणते होते, ज्ञाते होते आत्मदेव, म्हणून सतत आत्मदेवांचं मन आत्मदेवांना खात राहायचं. पण एक दिवस मग त्रागा निर्माण झाला आणि मला एवढे प्रयत्न करून सुद्धा जर संतती होऊ शकत नाही
तर मग आता मी जगून काही उपयोग नाही असा मनामध्ये विचार आला आणि आत्महत्या करण्यासाठी घराच्या बाहेर पडले जसे आणि जसे आत्महत्या करण्यासाठी निघाले तसं एका साधू महाराजांचं लक्ष गेलं त्यांच्यावरती आणि साधूंनी आवाज दिला, आत्मदेवा. आत्मदेव जागेवर थांबले. ज्या वेळेला साधू जवळ आले प्रश्न विचारतात, आत्मदेवा कुठं निघालास? महाराज मी आत्महत्या करण्यासाठी निघालो. आत्मदेवा तुला माहित नाही का आत्महत्या करणं महापाप आहे. अरे तू साऱ्या शास्त्र जाणता असून सुद्धा, ग्रंथ वाचलेले आहेत असून सुद्धा तू अशा प्रकारचं निंद्य कर्म करण्यासाठी तयार झालास. आत्मदेवा काय कारण आहे? म्हटले महाराज काय सांगू तुम्हाला, मला संतती होत नाही म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी निघालो. आत्मदेवा अरे किती वेड्यासारखं बोलतोस म्हटले तू. एक साधी संतती होत नाही म्हणून तू आत्महत्या करण्यासाठी निघालास. एवढी महत्वाची असते का रे माणसाच्या जीवनामध्ये संतती? म्हटले महाराज तुम्ही संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहात, तुम्हाला काय कळणार गृहस्थाश्रमी माणसाला संततीची किती आवश्यकता असते. म्हटले आत्मदेवा तुला एवढं जर का कळालेलं आहे तर सांग बाबा मला संततीचं महात्म्य. अजूनही वेळ गेली नाही, मी विवाह करून घेईन म्हटले आणि मी सुद्धा संततीला जन्म देईन. म्हटले महाराज मनुष्य ज्या वेळेला वृद्ध होतो, म्हातारा होतो ना, त्यावेळेला त्याचा सांभाळ करण्यासाठी संतती असायला पाहिजे. म्हटले आत्मदेवा तुला काय वाटतं मनुष्य माता पिता म्हातारे झाले की संतती सांभाळ करते का रे त्यांचा? आणि तुला जर असं वाटत असेल तर ज्यांना 2-2, 4-4 लेकरं झाली एकदा त्यांना भेटून ये म्हणजे तुला कळेल. म्हटले माझी संतती माझा सांभाळ करणार नाही असं तुम्ही कशावरून म्हणता महाराज? काही हरकत नाही, अजून काय महत्व आहे संततीचं मला सांग. म्हटले शास्त्र सांगतं की ज्या वेळेला मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेला श्राद्धादी कर्म करण्यासाठी त्याला संतती पाहिजे. आत्मदेवांना साधू महाराज म्हणतात, आत्मदेवा तुझ्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म कोणीतरी तुझं करावं अशी अपेक्षाच कशाला मनामध्ये तू धरतोस? अरे तू जीवनच असं जग म्हटले की श्राद्ध कर्म करायची तुला गरजच पडली नाही पाहिजे, श्राद्ध कर्म करायची आवश्यकताच पडली नाही पाहिजे. याचाच अर्थ आत्मदेवा तू स्वतःचा उद्धार करून घे असं साधूंना म्हणायचं होतं. कारण एकदा ज्याला शाश्वत वैकुंठ धामाची प्राप्ती झाली महाराज अशा जीवाला श्राद्ध कर्माची आवश्यकता राहत नाही, पडत नाही. म्हणून आत्मदेवा तू स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी प्रयत्न कर. अरे माणसाचं हे जीवनभर चाललेलंच असतं म्हटले. माणसाला एक नाही मिळाल, माणसाजवळ सगळं जरी असलं तरी सुद्धा अजून काहीतरी लागतं. मग ते लागणारं मिळालं की असं वाटतं नाही नाही अजून हे पाहिजे, ते पाहिजे, मग ते पाहिजे. तृष्णा वाढतच जाते महाराज. हा कधी आटोक्यात येणारी गोष्ट नाही. संसार म्हणजे कोणाच्या आटोक्यात येणारी गोष्ट नाही आणि कधी न संपणारी गोष्ट आहे. जितका 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 आपण तिला पूर्ण करायचा प्रयत्न करत जाऊ तितका तितका व्याप आपला वाढत जाणार आणि तितक्या तितका संसार अपूर्ण होत राहणार आपला. आत्मदेवा परमार्थ साधनेकडे जरा लक्ष दे. संसार कर्म तू आजपर्यंत करत राहिला, झाला विवाह झाला, धर्मपत्नी मिळालेली आहे, चांगलं घरदार आहे, खायला प्यायला राहिला आहे म्हटले, तुला कशाची कमी नाही. कुठं या रिकाम्या गोष्टीमध्ये अडकून बसलास म्हटले. प्रारब्ध जर तुला ती गोष्ट द्यायला तयार नाही तर कशाला तू त्याच्या मागे लागलास? भजनात लक्ष दे ना, थोडं भजन कर ना. म्हटले साधू महाराज तुम्हाला जर का माझ्यावर कृपा करायची असेल तर करा, नसता माझी वाट मोकळी करा. मी आत्महत्या केल्याशिवाय तर आता राहणारच नाही. त्रागा निर्माण झालेला होता. साधूंना वाटलं जाऊ द्या, कशाला आता अंत पाहावा याचा, म्हणून कृपा दान केली आणि झोळीमधून एक फळ काढलं आणि ते फळ आत्मदेवांना दान केलं. तुझ्या धर्मपत्नीला खाऊ घाल म्हटले.
आत्मदेवांना आनंद झाला. आपल्याला पाहिजे तसं साधू संतांनी आपल्याला दान केलं की माणसाला चांगलाच आनंद होतो महाराज. पण आपल्या मनासारखं साधू संतांनी केलं नाही तर मग साधू संतांचं सुद्धा पटत नाही माणसाला, असा मनुष्य महाराज. आपल्या कामाचं जर काही सांगितलं गेलं नाही तर ते गोड लागत नाही, आणि आपल्या काहीतरी कामाचं आपल्याला पाहिजे तसं सांगितलं गेलं की मग वाहवा निघते नाही. तसा संत कधी प्रिय होतात, साधू कधी प्रिय होतो ज्या वेळेला जीवाला असं कळतं की नाही मला हे पाहिजे ते देणारे आहेत, त्यावेळेला. नाही देऊ शकत म्हटले मला तर मग तुम्हीच राहा, भजनही तुम्हीच करा, पूजनही तुम्हीच करा, कथा कीर्तनही तुम्हीच करा म्हटले, आम्हाला काही सांगू नका, असं होतं. म्हणून आत्मदेवांना फळ दिलं तर आनंद झाला. आत्मदेवांना घरी येऊन पोहोचले, धुंदुलीच्या हातावर फळ दिलं आणि घडलेली घटना सांगितली. म्हटले फळ खा म्हटले. आता साधू महाराजांचा प्रसाद आहे आणि प्रसादावरती विश्वास ठेवला पाहिजे महाराज. अलीकडे जसा काळ चालतो आहे पुढे तसा माणसांचा गोष्टींवरती विश्वास कमी होत चाललेला आहे. परंतु या अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये श्रद्धा आणि विश्वास हेच सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि हे भांडवल ज्याच्या जवळ आहे ना त्याचाच परमार्थ मग पुढे सफल आणि सुफळ होतो. जसं एक दाणा जमिनीमध्ये आपण टाकल्यानंतर हजारो दाणे आपल्याला त्याच्यापासून प्राप्त होतात ना, पण ते हजारो दाणे आपल्याला मिळावे त्याच्यासाठी अगोदर जमिनीत पेरायला एक दाणा असला पाहिजे. तसं परमार्थात या पारमार्थिक जगतामध्ये या सगळ्या घटनांचा गोष्टींचा अनुभव आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यावा याच्यासाठी श्रद्धा विश्वास या गोष्टी मनुष्याजवळ असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून श्रद्धेला परमार्थामध्ये फार महत्व आहे महाराज. इथं जर काही साध्य होत असेल तर ते श्रद्धेने. पुढे आपल्याला श्रवणामध्ये येईल भक्त प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये की श्रद्धा किती महत्वाची असते. भगवंत म्हणून ज्या वेळेला परमात्मा म्हणून ईश्वर शक्ती म्हणून संत म्हणून साधू म्हणून आणि प्रसाद म्हणून ईश्वरीय शक्तीशी जोडल्या गेलेल्या या साऱ्या वस्तूंवरती श्रद्धा ज्या वेळेला माणसाची बळावते महाराज त्या वेळेला आपोआप ती वस्तू फलदायक होते. मग विज्ञानावरती श्रद्धा असणारी माणसं म्हणतात की हे फळातून फळ दिलं म्हणजे लेकरू होतं, असं थोडी नाही. नाही, ते फळानी होतं हा विषय नाही, ते श्रद्धेने होतं, ते साधूवरती असलेल्या विश्वासाने होतं महाराज. त्यावेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये हा श्रद्धेचा विषय तिथं चांगला स्पष्ट होईल की ते म्हणतात ना या खांबात माझा परमात्मा आहे. श्रद्धा होती महाराज तर देव प्रगट झाले. किती पहा श्रद्धेचा महिमा किती अपरंपार आहे. आणि ज्यांना परमार्थ या पारमार्थिक गोष्टींवर विश्वास बसत नाही, पारमार्थिक सिद्धांतांवरती ज्यांचा विश्वास बसत नाही ना, अर्थात ज्यांचा विश्वासच नाही त्यांना काय त्या सिद्धांताचा अनुभव येणार. आणि त्यांच्या समोर किती पुराण किती ग्रंथ वाचावेत महाराज. आणि आपल्याकडे म्हण सुद्धा आहे ना, गाढवा समोर मग चालू द्यावा ना गोंधळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे खूप गाढवा आहेत महाराज. पुराण मग त्यांना पुराण सांगून कथा सांगून ग्रंथ सांगून उपयोग नाही. हे श्रद्धावानाला सांगण्यासाठी आहे. ग्रंथ श्रद्धावानासाठी आहे. ग्रंथ विश्वासू व्यक्तीसाठी आहे. ग्रंथ हा भाविकांसाठी आहे महाराज, अभाविकांसाठी नाही.
म्हणून हजारो 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 बुडून जातील तर एक भाविक त्याच्यामध्ये तरेल, हा त्याच्या श्रद्धेने, हा त्याच्या विश्वासाने. इतकी महत्वाची आहे श्रद्धा, इतकी महत्वाची आहे विश्वास. नारद मग ते फळ आत्मदेवांनी धुंदुलीला दिलं आणि फळ खायला सांगितलं. काही हरकत नाही म्हटले, नंतर खाते मी, आता मला काही इच्छा नाही म्हटले, फळ खाण्याची पोटात काही जागा नाही माझ्या. ते काही हरकत. आत्मदेव निघून गेले. धुंदुलीनं काही फळ खाल्लं नाही. का फळ खाल्लं नाही म्हटले, फळ बाळ व्हावं असं धुंदुलीला मनोमन वाटत होतं, पण आईतं बाळ पाहिजे होतं. बाळांपणाचे काही कष्ट नको, काहीच नको महाराज. अगदी आईतं बाळ धुंदुलीला पाहिजे होतं म्हणून फळ खाल्लं नाही. अशा वेळेला धुंदुलीच्या बहिणीनं धुंदुलीला 9 महिने गर्भवती असल्याचं नाटक करायला सांगितलं. आणि ज्या वेळेला धुंदुलीच्या बहिणीला बाळ झालं, ते बाळ धुंदुलीपर्यंत आणून दिलं गेलं. आणि मग मला बाळ झालं हे आत्मदेवांच्या लक्षात आलं. घरामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज काय आला महाराज. आनंदी आनंदाचं वातावरण, पेढे वाटले सगळ्यांना गावात. मला बाळ झालं, मला बाळ झालं, मला बाळ झालं. आणि आले धर्मपत्नी जवळ, पाहतात तर काय, मग धुंदुली रडत होती. का तर म्हणे बाळाला पाजण्यासाठी दूध नाही माझ्या जवळ. मग बहिणीला बोलावलं आणि जिचं बाळ होतं तिच्या दुधावरती ते वाढायला लागलं, मोठं व्हायला लागलं. पण हे फळ पती राजांना दिसू नये म्हणून हे नाटक ज्या वेळेला सगळं सुरू झालं, त्यावेळेला फळ गायीच्या मुखाला घातलं. प्रसाद तो प्रसाद आहे महाराज साधूंचा, तो परिणाम केल्याशिवाय राहतच नसतो. आणि मग त्या प्रसादाचा परिणाम असा झाला की गायीनं एका अति सुंदर अशा प्रकारच्या बाळाला जन्म दिला, ज्याचं सर्वांग हे मनुष्याच्या शरीरासारखं होतं, फक्त कान मात्र त्याचे गायीच्या कानासारखे होते. आत्मदेवांना त्या बाळाला पाहून तर आनंद झाला. आत्मदेवांनी त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. आणि धुंदुलीकडे जे बाळ होतं त्याचं नाव धुंदुकारी. 2 जण वयाने मोठे व्हायला लागले. दोघांकडे आत्मदेव पाहायला लागले, पण दोघांच्याही वर्तनामध्ये अंतर दिसायला लागलं. धुंदुकारीकडे ज्या वेळेला आत्मदेव पाहतात, त्यावेळेला धुंदुकारी रात्रंदिवस पापाच्या वाटेवरती वाटचाल करताना दिसायला लागला. आणि गोकर्णजी महाराजांकडे पाहतात, त्यावेळेला गोकर्णजी महाराज हे भजनामध्ये, भक्तीमध्ये, साधू सेवेमध्ये, माता पित्यांच्या सेवेमध्ये रत असलेले दिसायला लागले. हा प्रसादाचा परिणाम झालेला होता. वाम मार्गाने जी गोष्ट मनुष्य कमवतो ना, ती कधीच त्याला सुख दान करू शकत नाही. याच्यापेक्षा प्रामाणिक रीतीनं आपल्याला जेवढं मिळवता येईल किंवा प्राप्त होईल, तेवढं जो आनंदाने ग्रहण करतो, ते खऱ्या अर्थाने त्याला सुखाचं दान करू शकतो. आणि त्याच्याही पेक्षा साधून संतांच्या, श्री सद्गुरूंच्या, भगवंताच्या कृपा प्रसादातून जे प्राप्त होतं, ते अति सुखदान करणारं असतं, ते मंगल असतं महाराज. आणि म्हणूनच गोकर्णजी महाराज तर लहानपणापासून भजनामध्ये, भक्तीमध्ये, परमार्थामध्ये, सदाचरणामध्ये रत होते. पण धुंदुकारीला सदाचरण माहित नव्हतं. सदाचरणामध्ये धुंदुकारी शून्य होता महाराज. स्नान सुद्धा करत नव्हता. आणि मग तर बाकीच्या गोष्टींचा विषय, बाकीचं आचरण तर मग. आणि मग जो व्यक्ती, जो मनुष्य असा जगतो महाराज, तो जणू दोषांना राहण्यासाठीच ठिकाणच होऊन जातो. पातकांना राहण्यासाठीच तो ठिकाण होत असतो मनुष्य. सदाचरण ज्याच्या जीवनामध्ये नाही, असा मनाला वाटेल तसं जीवन जगणारा, मग आपल्याला आपला धर्म काय सांगतो, शास्त्र काय सांगतं ते न पाहणारा, आपल्याला वाटेल ते करायचं, जेव्हा वाटेल तेव्हा करायचं, जसं वाटेल तसं करायचं आणि जे वाटेल ते करायचं. मग आईचं नाही, वडिलांचं नाही, भावाचं नाही, सद्गुरूंचं नाही, संतांचं नाही, ग्रंथांचं नाही, कोणाचंच ऐकायची इच्छा ज्याची नसते महाराज,
आणि असा धुंदोकारी पापाच्या वाटेवरती वाटचाल करायला लागला. पितृहृदय होत महाराज. कळवळ आला, धुंदोकारी पापाच्या वाटेवरती वाटचाल करू नकोस. अरे ही पापाची वाट तुला नरकाकडे घेऊन जाईल बेटा, सावध हो. वेळीच सावध झाला नाहीस अनर्थ होईल तुझ्या जीवनामध्ये. वयाने मोठा झाला होता ना धुंदोकारी, मग बापाचा ऐकायची इच्छा राहिली नव्हती. म्हटले बाबा आता तुमच्या पायाची माझ्या पायाला, माझ्या पायाची तुमच्या पायाला यायला लागलेली आहे. आता माझं कल्याण कशात, अकल्याण कशात आहे, चांगलं कशात, वाईट कशात आहे हे तुम्ही मला सांगू नका. आत्मदेवांना वाटायला लागलं की धुंदोकारी आता काही माझा ऐकणार नाही. पण माता पित्यांचं हृदय असं महाराज ऐकणार नाही. धुंदोकारी हे कळालेलं होतं तरी सुद्धा उपदेश देतच होते, अधून मधून चालूच होत. धुंदोकारीला काही ते सहन झालं नाही आणि राग आला आपल्या पित्याचा आणि मारण्यासाठी जसाच हात उगारला पित्यावर. पुन्हा आत्मदेवांना दुःख झालं आणि दुसऱ्यांदा आत्महत्या करण्यासाठी आत्मदेव घराच्या बाहेर पडले ना. पहिल्यांदा झाली होती साधू महाराजांची भेट, आता झाली गोकर्णजी महाराजांची रस्त्यामध्ये भेट. बाबा आत्महत्या करायला तुम्ही जाऊ नका. साधू महाराजांनी तर अगोदरच सांगितलेलं होतं. हा संसार दुःखदायक आहे, तापदायक आहे, क्लेशदायक आहे. गोकर्णजी महाराज आज बाबांना सांगतात, बाबा तुम्ही परमार्थ साधना करण्याचं सोडून या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून राहिला. सुख कशात आहे हे मरेपर्यंत जीवाला कळत नाही. याच्या उलट सुखासाठी प्रयत्न करणारा मनुष्य सुख मिळत नाही म्हणून स्वतःहून मरायला तयार होतो, पण परमार्थ करायला काही तयार होत नाही. हा जीव कसा आहे. म्हणजे या जीवाला एक वेळेला आत्महत्या करणं परवडतं पण भजन करणं परवडत नाही. सुख मिळत नाही तर भजन करा, थोडं भगवंताची शरणागती करून परमार्थ साधनेमध्ये सत्संगामध्ये आपलं जीवन व्यतीत करा म्हटलं तर जीवाला ते पटत नाही. साधू संत म्हणतात मग ज्याला जसं वाटेल तसं करा. मनाला वाटेल तसा संसार पार पाडत असताना ज्या वेळेला तरी सुद्धा सुख मिळत नाही, मग माणसाला असं वाटतं आता आत्महत्या करून मरून गेलेलं बरं. मग मरायचंच होतं तर परमार्थ तरी करायचं ना. अहो पण परमार्थ करायला पाहिजे. हा सद्विचार सद्विवेक मिळणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे महाराज. ही सुद्धा नसता भले भले माणसं या जगामधले, पण निघून जात आहे माणसाचं आयुष्य. पण परमार्थाच्या नावे जीवन शून्य आहे, भक्तीच्या नावे जीवन शून्य आहे, सत्संगाच्या नावे जीवन शून्य आहे. आपल्याला काय कमी आहे का महाराज? नाही. पण भजनात मन रमत नाही सहजासहजी, पण कथेत मन रमत नाही, पण सत्संगात सद्गुरूंच्या सेवेत मन रमत नाही सहसा. काय म्हणावं जीवाला? साधू संत ज्या वेळेला तुमच्या माझ्या समोर हा विचार विषय मांडतात त्यावेळेला तर आपल्याला आपली स्वतःची लाज वाटली पाहिजे महाराज. किती 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 परमार्थ करणारी माणसं या जगामध्ये, भक्ती साधना करणारी माणसं या जगामध्ये, छान सदाचाराने जीवन जगणारी माणसं या जगामध्ये, आणि काही माणसं कशी राहतात, कशी जगतात महाराज. आणि जे सुख संसाराच्या माग पळणाऱ्याला नाही, नवे नवे स्वर्गाच्या दिशेनं पळणाऱ्याला जे सुख नाही महाराज, ते सुख सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. बाबा सुखाचाच ज्या वेळेला विचार मनुष्य करायला लागतो ना, त्यावेळेला माणसाला असं वाटतं सुख विषयांच्या भोगामध्ये आहे, सुख
इंद्रियांची भूक तहान भागवण्यामध्ये सुख आहे. सुख स्वर्गाचा राजा होण्यात आहे, नसता भल्या मोठ्या बंगल्यात राहण्यात आहे, चांगले चांगले पदार्थ खाण्यात आहे. हे सगळं करण्यात, हे सगळं असणं म्हणजे सुखात असणं. पण हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे माणसाचा. भागवत वर्णन करून सांगताय, न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. पहा, इंद्रियांच्या भोगामध्ये सुखाचा शोध घेणारे तुम्ही मी, घरादारामध्ये सुखाचा शोध घेणारे तुम्ही मी, जिथं एवढं आयुष्य गेलं तुमचं माझं, तुम्हाला मला सुख मिळालं नाही, तिथं पहा त्या एका साधूकडे जो आपल्या संसारावरती तुलसी पत्र ठेवून भजन करण्यामध्ये तल्लीन झाला, किती सुखी आहे, किती सुखी आहे, किती सुखी आहे. फकीराचं जीवन ज्या वेळेला तुम्ही मी पाहतो महाराज, महाल नाही, बंगला नाही, भरजरी वस्त्र अंगावरती परिधान करायला नाही, खाण्यापिण्यासाठी रसरशीत असे चवीचे पदार्थ नाही, जे मिळेल ते लज्जा रक्षणापुरती जे वस्त्र घालायला मिळतील ते वस्त्र घालतो आहे. झोपायचं म्हटलं की गादीच पाहिजे, पलंगच पाहिजे, लोडच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच तेच पाहिजे. महाराज, देहाचे लाड कमी करून, देहाचे लाड कितीही करावे महाराज, जोपर्यंत मनाला संतुष्टता नाही ना तोपर्यंत देहाला किती मऊ मऊ गादीवरती झोपवा, मनाला झोप येत नसते, मनाला सुख, मनाला संतुष्टी मिळत नसते. आणि परमार्थ साधन हे देहाच्या सुखाचं नाही, हे या आत्म्याच्या सुखाचं साधन आहे. हे आत्मसंतुष्टीचं साधन नाम परमार्थ आहे. आत्मसंतुष्टीचं साधन नाम भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा आहे. इथं देहाला, आता आपण इथं बसलो ना, गरमी होईल, पण कुणाला होईल? देहाला होईल. मांडी घालून बसू, त्रास होईल, कुणाला होईल? देहाला होईल. पण मन पहा ना कसं नामामध्ये तल्लीन होऊन जाईल. मन पहा कसं भगवंताच्या कथेमध्ये रममाण होऊन जाईल. तर ज्या क्षणाला मन सुखी होईल महाराज, त्यावेळेला देह काट्यावरती पडलेला असेल तरी सुद्धा तो एक साधू हसतच असतो, तो एक फकीर, तो एक संन्यासी हसतच असतो महाराज. कारण देहाच्या तुलनेत मन सूक्ष्म आहे. देह स्थूल वर्णन केलं आणि मन सूक्ष्म वर्णन केलं. तर देहापेक्षा आतल्या वस्तूला ज्या वेळेला आपण सुखी करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला वरच्या गोष्टीला काय मिळतं काय नाही त्याचं काही घेणं देणं नसतं महाराज. आतला सुखी ज्या वेळेला होईल त्यावेळेला बाहेरचं जगत सुखी होईल. हेच मधुवन होऊन जाईल. साधूसाठी, संतासाठी, भक्तासाठी तर सगळीकडेच आनंद आहे महाराज. म्हणून सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. श्रीमंताचं जीवन जगणं पाहण्यापेक्षा साधूचं जीवन पाहावं. अपेक्षा असते फार माणसाला, खूप अपेक्षा, आणि जीवनभर अपेक्षेचं ओझं घेऊन जगणारी माणसं आहोत तुम्ही. भगवंत, समाज आणि आपलं प्रारब्ध पुष्कळ आपल्याला सुखी ठेवतं. पण काय करावं, या सगळ्यांच्या पुढे जाऊन आपल्या अपेक्षांचंच ओझं आपण एवढं आपल्या माथ्यावर घेतलं की असलेलं सुख सुद्धा दिसेनासं झालं. इतकं अपेक्षांचं ओझं. बाबा अहो कुठं अडकला? त्या सुखाचा शोध घेत आहात, जिथं घ्यायला पाहिजे तिथं घ्या ना. परमार्थ साधना करायला मन तयार झालं नाही जीवाचं, आणि पहा संसार करणं चाललेला आहे. काय उपयोग महाराज? अरे स्वर्गातल्या इंद्राला सुख नाही, त्याला त्याच्याही मनामध्ये भय आहे, त्याच्याही मनामध्ये शंका संशय आहे महाराज.
स्वर्गाचं राज्यपद, सिंहासन, इंद्रपद जरी मिळालं तरी सुद्धा नको म्हणतात. भजन पाहिजे, भक्ती पाहिजे. पण परमार्थ साधनेचं हे महत्व कळणं सुद्धा दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही बरं. एका परमार्थ करणाऱ्या माणसाला जर का बाकीच्या संसार करणाऱ्यांनी पाहिलं ना तर विशेष काही वाटत नसतं. सांसारिकांना पारमार्थिकाचं काय महत्व वाटणार ना. परमार्थाचं महत्व तर त्यांनाच ज्यांनी ते जाणलेलं आहे. उपदेश करतात गोकर्णजी महाराज, बाबा भगवंतानी एवढा सुंदर देह दिला आणि आपण काय करत बसलो. सारं जीवन या अपेक्षेच्या, इच्छेच्या, तृष्णेच्या आहारी निघून गेलं. सुख नाही मिळालं ना संसाराकडून, देहाकडून सुख नाही मिळालं महाराज. आता परमार्थ करून पहा बाबा, भक्ती साधना करून पहा. हे जे मन आसक्त झालेलं आहे ना या साऱ्या पदार्थांमध्ये, देहामध्ये, भोगांमध्ये, विषयांमध्ये, जरा हे मन बाहेर काढायचा प्रयत्न करावा, थोडं भजनात लावायचा प्रयत्न करावा म्हणतात. तुम्ही सर्व संग परित्याग करून आता वनामध्ये निघून जा आणि आत्महत्या करायला निघाला होतात ना, तर माझ्या या परिवारासाठी मी मेलो असं समजा आणि इथून पुढचं सगळं आयुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही व्यतीत करा बाबा. आणि भगवंताच्या शरणागतीचा योग मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यूच्या अगोदर एकदा आलाच पाहिजे. देहामध्ये मन गुंतवून काही उपयोग नाही महाराज. कारण देहाचं स्वरूप सांगताना संतांनी वर्णन केलेलं आहे. देह देह नाशी देहाचं वास्तविक स्वरूप संतांनी तुम्हाला मला सांगितलं महाराज. तुम्हाला मला एकमेकांचा देह, स्वतःचा देह बाहेरून दिसतो, आतून दिसत नाही. किती जरी तास, किती जरी दिवस आरशासमोर आपण उभा राहिलो तरी सुद्धा आतलं दिसू शकत नाही महाराज. बाहेरून दिसेल, हो मी किती चांगला आहे, किती सुंदर आहे, मी असा आहे, मी तसा आहे. काय देहाचा गोडवा माणसाला गायला, आपल्या स्वतःच्या देहाची स्तुती समोरच्यानी म्हणावं तू किती सुंदर आहे, तर माणसाला तर आनंद हृदयात मावत नाही महाराज. म्हणावंच फक्त समोरच्यानी तू किती सुंदर आहे, तू किती. मग त्याच्या पाठीमागं आलं स्वतःचं सौंदर्य आलं, मग पद आला, मग स्वतःचा मान आला, मग स्वतःचा सन्मान आला. या सगळ्या गोष्टी एका देहाच्या पाठीमागं येतात बरं का. एका देहाची आसक्ती आपल्याला या सगळ्या दुःखातून घेऊन जाते. एका देहाची आसक्ती. आणि मग मी असा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी ते आहे. अरे कशाचं काय आहे. प्रत्येकाने आपापल्या आतमध्ये पाहावं महाराज. मांस आहे, रक्त आहे, हाडं आहेत, हाडांचा सापळा आहे प्रत्येकाने, आणि सगळ्यांच्या शरीरात तेच आहे. बाहेरून जरी आपण सगळे वेगवेगळे दिसत असलो, आतून कोणी बाहेरून काळा, कोणी बाहेरून गोरा दिसतो आहे महाराज.
पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये तीच दुर्गंधी आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये तेच रक्त आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये तेच मांस आहे. आणि काय चांगुलपणाचा विचार आणि काय स्वतःच्या सौंदर्याचा विचार आपण करतो बरं. मग या देहाच्या आसक्तीपोटी मान आला, अपमान आला, निंदा आली, स्तुती आली, द्वेष आला, घृणा आली, मत्सर आला, सगळ्या गोष्टी देहाच्या पाठीमागे आल्या. आपण म्हणतो दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जर विषय आला, आपण म्हणतो चटकन, हा तू असा आहे, तू तसा आहे, तू असा आहे. एकमेकांना असं म्हणत असताना दोघांनी मिळून एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकवून पहा म्हणतात. देहाचं वास्तविक स्वरूप साधू संत ग्रंथांनी ज्या वेळेला सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही मी त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष देऊ महाराज, त्यावेळेला आपल्याला आपला देह नकोसा वाटल्याशिवाय राहणार नाही. नको म्हणतात हा देह, नको नको. म्हणून बाबा, देहाची आसक्ती काही कामाची नाही. हे फक्त दिसायला वरतून चांगलं आहे, आतून याला पाहिला गेल्यानंतर नाशिवंत स्वभाव आहे याचा, आज आहे धडधाकट आहे म्हणून आहे, भगवंताची कृपा तुमच्या माझ्यावर म्हणून आहे. पण कधी जमिनीवरती मरून पडेल आणि कधी याची माती होईल काही सांगता येणार नाही. राजा असला तरी, श्रीमंत असला तरी, गरीब असला तरी, दिसायला गोरा गोमटा असला तरी, एखादा काळा असला तरी सुद्धा मातीच होणार आहे देहाची. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि या देहाची माती होण्याच्या अगोदर देहाची आसक्ती आपली सुटली पाहिजे आणि भगवंताच्या चरणारविंदावरती मस्तक टेकवलं गेलं पाहिजे. याला म्हणतात शरणागती घडली पाहिजे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे हा भाव जागा झाला पाहिजे महाराज. आणि हीच उपलब्धी आहे. एवढं वर्षांचं आयुष्य गेलं, काय केलं आपण? आपण तर अभिमानाने सांगतो मी एवढ्या वर्षांचा झालो, मी एवढ्या वर्षांचा झालो, मी एवढ्या वर्षांचा झालो. आता तर फारच आनंदाची गोष्ट आहे महाराज. आताच्या काळात एखादा मनुष्य जर का असा 80-90 वर्षांचा झाला तर फार आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांसाठी गौरवाची, अभिमानाची गोष्ट आहे. मी 90 वर्षाचा झालो, मी 80 वर्षाचा झालो, मी असा झालो, मी तसा झालो. परमार्थ किती केला. वाढदिवस किती आनंदाने साजरा करतो माणसं, वाढदिवस किती आनंदाने साजरा करतो महाराज. मी इतक्या वर्षांचा झालो, मी असा झालो, मी तसा झालो, माझा वाढदिवस, मग पेढे, मग हार, मग तुरे, फुलं, मेजवानी. पण एवढ्या वर्षामध्ये मी परमार्थ साधना भजन किती केलं. गोकर्णजी महाराज म्हणतात, असं वाया जाणारं मनुष्याचं आयुष्य आजपर्यंत करून पाहिला बाबा तुम्ही संसार, नाही सुख दान केलं या संसाराने. आता राहिलेलं आहे थोडंफार आयुष्य, परमार्थ साधना करून पहा बाबा. धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मा, सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा, अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितरा पिबत्वम्, सेवा कथा रसमहो नितरा पिबत्वम्. आता सोडून द्या बाबा, परमार्थ साधना करायची, लोक धर्माचा त्याग करा. बस झालं. लोकांसाठी जेवढा जेवढा धर्म सांगितलेला होता, लोकलाजेसाठी
आणि समाजामध्ये राहण्यासाठीचा जेवढा धर्म, सामान्य धर्म ज्याला म्हणतात, तेवढा सांगितलेला होता, खूप करून झाला. आता परम धर्माकडे वाटचाल करा. आणि परम धर्म नाम भक्ती आहे. आता भक्ती करून पहा. साधू संतांच्या सहवासामध्ये राहा आणि त्यांच्या सहवासामध्ये राहून हरिकथेचं सेवन करा. बाबा तुम्ही हरिकथेचं अखंड वाचन करा, गायन करा, श्रवण करा. परमार्थ साधना समजावून सांगितली महाराज. काय परमार्थ साधना समजावून सांगितली? परमार्थ साधना करणाऱ्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत पहा. भक्तासाठी त्याची भक्ती फक्त महत्वाची आहे, बाकी काहीच महत्वाचं नाही. ज्या ज्या गोष्टींनी भक्ताची भक्ती बाधित होत असेल महाराज, भक्ताने त्या त्या गोष्टींचा त्याग करून टाकावा आणि त्या त्या गोष्टींपासून दूर होऊन जावं. मग ते लोकधर्म असले तरी, सामान्य धर्म असला तरी त्याच्यातून मुक्त व्हायला सांगितलं. कारण भक्ती हा परम धर्म आहे आणि ज्याने भक्ती रूपी परम धर्माचा अवलंब केला, अंगीकार केला, त्याला या सामान्य लोकधर्माचं आचरण त्याने नाही केलं तरी, असं कुणासाठी सांगतात? पण अनन्य भावाने भगवंताची शरणागती करून परमधर्म ज्याला भक्ती असं म्हणतात, ती करण्यासाठी ज्याने आरंभ केला त्याच्यासाठी. निवांत वेळेमध्ये हा विषय चिंतन करण्यासाठीचा आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये हा विषय तुमच्या माझ्याकडून सुटू शकत नाही असा विषय आहे. कारण दोन्ही बाजूला धर्म आहे. गोकर्णजी महाराज समजावतात, भक्तांनी काय करावं? अन्य धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मा. आणि दुसऱ्या पायरीवरती पहा, आता ज्या वेळेला आपण भक्तीला सुरुवात करतो त्यावेळेला संग करावा भक्ताने फक्त साधूचा. भक्ताने संग करावा फक्त साधूचा. कारण साधू हे असं तत्व आहे महाराज, जे समाजातल्या आणि समाज मनातल्या भक्तीला वृद्धिंगत करणारं तत्व म्हणजे साधू आहे. आपल्या मनातला भक्तिभाव वाढावा असं वाटत असेल ना ज्याला, त्यांनी घरात राहू नये, घरात बसू नये, त्यांनी साधू जवळ जाऊन राहावं, त्यांनी साधू जवळ जाऊन बसावं, त्यांनी सद्गुरूंजवळ जावं, सद्गुरूंजवळ जाऊन बसावं. म्हटले का? कारण भक्ती साधना ही साधूच्या संघाने, संतांच्या संघाने, सद्गुरूंच्या संघाने भक्ती साधनेला वेग येत असतो. नुसताच वेग येत नसतो महाराज, तर उत्तमाती उत्तम फलित भक्तीचं प्राप्त होत असतं हे साधूच्या संघामध्ये. म्हणून सेवस्व साधू पुरुषा. आणि तिसरी गोष्ट अशी सांगितली महत्वाची, की साधूचा संग करत असताना एका गोष्टीवरती बारकाईनं लक्ष दिलं गेलं पाहिजे, आणि ते आपल्या अंतःकरणातल्या विकारांवरती. जेही कामतृष्णाम. एखादा साधूच्या सहवासात राहतो आहे, सद्गुरूंच्या सहवासामध्ये जरी राहतो आहे, पण मनातल्या विकारांवरती विजय मिळवण्याचा जर तो प्रयत्न करत नाही, तर मग साधूच्या संगतीमध्ये राहून तो पदरात काही पाडून घेत नाही असा अर्थ होतो. म्हणून तिसरं सूत्र सांगितलं की साधूची संगती केल्यानंतर सेवस्व साधू पुरुषां जेही काम तृष्णा. कामाचा त्याग, क्रोधाचा त्याग, तृष्णेचा त्याग करावा, हे सगळं सोडून द्यावं म्हणतात. आणि मग पुढचं सूत्र सांगितलं, अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. भक्ती साधना करणाऱ्याने कोणाच्या दोषाचा कधीच विचार करू नये. दुसऱ्याचे दोष पाहण्यात येतात माणसाच्या, आणि ज्या वेळेला दोष पाहण्यात येतात त्यावेळेला पाहिलेले दोष आपसूक बोलण्यात येत असतात. कारण असं आहे महाराज, माणसाचा स्वभाव आहे, आता तो प्रकृतीकडून आला म्हणा की तो स्वभाव आहे जीवाचा म्हणून म्हणा, दुसऱ्याचा दोष पाहिला की कधी एकदा चटकन त्याची वाच्यता करतो असं माणसाला होतं. दुसऱ्याची चूक, दुसऱ्याचा दोष पाहिला की लगेच चटकन तिसऱ्याला सांगतो मनुष्य.
म्हणजे इतकी फोड आहे माणसाला, स्वभाव आहे, जीवाचा स्वभाव नाही. स्वतःचा असेल तितकं झाकून ठेवे, पण दुसऱ्याचा दोष पाहिला, दुसऱ्याचा दोष म्हटला की कधी वाच्यता करून जगासमोर बोंब मारून ओरडून सांगेल नाही नाही. भक्ती करणाऱ्यासाठी भक्ताने कधी असं करत जाऊ नये महाराज. कुठल्याच माणसाने कधी असं करत जाऊ नये. दुसऱ्यांचा दोष कधी पाहू नये, पहिली गोष्ट. दुसऱ्यांच्या दोषाचं कधी उच्चारण सुद्धा करू नये आणि दुसऱ्यांच्या दोषांचं कधी श्रवण सुद्धा करू नये. आपल्याला हानिकारक अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत आणि म्हणून परमार्थ वाढत नाही. याला या गोष्टी आणि हे सगळे परमार्थाचा बैठकीतल्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्या साध्य होतील त्यावेळेला आपण पुढच्या पायरीवरती जाऊ महाराज. त्यावेळेला हरिप्रेमाचा उदय हृदयात होईल, त्यावेळेला प्रभू प्रेम हृदयामध्ये उत्पन्न होईल. पण हे प्रभू प्रेम तोपर्यंत हृदयात उत्पन्न होत नाही जोपर्यंत आपण याच्यातून मुक्त होत नाही. म्हणून याच्यातून अगोदर मुक्त व्हा असं सांगितलं. चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे, 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 चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे. आदिकाच नाठवावे, आदिकाच नाठवावे, गुण दोष चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे, चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे, चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे. म्हणून सांगतात चित्त शुद्ध करोनी भजनी बजावे आणि काचे नाठवावे गुण दोष. आतापर्यंत आपण पाहत होतो दोष बोलू नये, ऐकू नये. या ठिकाणावरती संत म्हणतात की त्याचं स्मरण सुद्धा, आठवण सुद्धा करू नये म्हणतात, चिंतन सुद्धा करू नये. पहा किती मोठा दंडक दिलेला आहे भक्तासाठी, साधकासाठी किती मोठा दंडक आहे हा. अन्यस्य दोष गुणचिंतन माश मुक्त्वा, गुणदोषांचा विचार करणं अगोदर सोडून द्यावा. आणि ही वाईट सवय सांगितलेली आहे. माणसाचा उत्कर्ष कुठं थांबतो, कुठं थांबतो? ज्या वेळेला दुसऱ्यांच्या दोषांचा विचार माणसं ज्या वेळेला जास्त करायला लागतात त्यावेळेला स्वतःचा उत्कर्ष माणूस थांबवून घेतो असा अर्थ आहे. जेवढा वेळ आपण दुसऱ्याच्या दोषांचा विचार करतो तेवढा वेळ जर का आपण आपल्या हिताचा जर का विचार केला तर आपण लवकर पुढे जाऊ ना, आपण लवकर पुढे जाऊ. दुसऱ्याकडे पाहण्यापेक्षा आपण जर ज्या वेळेला स्वतःकडे पाहू तर त्याचा लाभ चांगला आपल्या स्वतःसाठी जास्त होईल. म्हणून अन्यस्य दोष गुणचिंतन माश मुक्त्वा. बरं मग ठीक आहे, दोषांचा विचार करू नये इतकं ठीक आहे बा, की दोष पाहू नये, गुण पाहू नये असं का सांगितलं? गुणात काय वाईट आहे?
स्वतःच्या विवेकाने जेवढे गुण आपल्याला आपल्याच जन्माला घालता येईल तेवढे घालावेत. कारण गुण पाहण्याची सुद्धा एक सीमा आहे. गुण का पाहू नये? कारण दुसऱ्याच्या आतले गुण आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याच्या प्रति ईर्ष्या मनात उत्पन्न होत असते. म्हणून एक ठिकाण असं येतं की त्यावेळेला दुसऱ्याचा दोषाचाही विचार करू नका म्हणतात आणि गुणांचाही विचार करू नका. कारण त्याच्या गुणांचा विचार करायला गेलं तर आपल्यातली कमी दिसायला लागते. बरं, ती कमी आपल्यातली आपल्याला दिसायला लागली की ती भरून काढायचा विषय दूर, पण तो गुणी असल्याचं जास्त खटकायला लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला जे करायला पाहिजे ते जर आपण करत नाही पण दुसरा करतो आहे ना, तर त्याचं पाहून आपण ते करायला तर लागणं सोडाच महाराज. त्याचं करणं सहन होत नाही. इथंच माणसाचं अडून राहतं. म्हणून गुणांचा सुद्धा विचार करू नये म्हणतात. कधी करावा गुणांचा विचार? ज्या वेळेला ते घेण्याची आपली तयारी असेल त्यावेळेला. घेण्याची तयारी असली पाहिजे. नसता मग घेण्याची तयारी नाही. आणि उलट पाहून किती किती गुणी महाराज, किती गुणी वस्तू, किती गुणी पदार्थ, किती गुणी व्यक्ती आहे. पण त्यांचे गुण ज्या वेळेला पाहिले जातात त्यावेळेला मनामध्ये ईर्ष्या भाव जागा होतो. मत्सर मनामध्ये तयार होतो आणि हा हानिकारक आहे. म्हणून सांगितलं अन्यस्य दोष गुण चिंतनमाश मुक्त्वा. आणि याच्यातून मुक्त झाले. आता एकच राहिलं, फक्त आता देवा संबंधामध्ये प्रेम उत्पन्न व्हायचं राहिलेलं आहे. मग आता या प्रेमाच्या उत्पत्तीसाठी एक करा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वं. बाबा, तुम्ही कथेचा आश्रय घ्या. भगवंताची गोड कथा आहे. कथेचा आश्रय तुम्ही घ्या. बस कथेतच तुम्हाला सर्व साध्य प्राप्त होऊन जाईल. आणि गोकर्णजी महाराजांच्या उपदेशाचा प्रभाव पडला. सर्व संग परित्याग करून आत्मदेवाले वनामध्ये भक्ती साधना करायला लागले. आणि श्रीमद भागवताचा दशम स्कंधाची पारायणा पाठीमागून पारायण त्यांनी आरंभ केली आणि उद्धाराची वाट आपली मोकळी करून घेतली. इकडं मात्र धुंदुकारीनं धुंदुरीला सुद्धा मारहाण केली. म्हणजे आपल्या आईला मारहाण केली. धुंदुरीला सुद्धा दुःख झालं आणि धुंदुरीनं अंधाऱ्या रात्रीमध्ये कोरड्या विहिरीमध्ये आपला जीव सोडून आत्महत्या करून घेतली. विवेक धुंदुरीला मिळाला नाही. जो विवेक आत्मदेवांना मिळाला आणि आत्मदेवांना विवेक मिळाला, याला कारण साधूंची भेट झाली. व्हायला पाहिजे प्रत्येकाला साधूंची भेट. कारण त्यांच्या भेटीनंतरच विवेक जागा होतो. आणि अशा गोकर्णजी महाराजांना साधून, अशा आत्मदेवांना साधूंची भेट झाली. किती वेळेला? 2 वेळेला. आणि ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्या वेळेला झाली. जसं पाय घसरताना कोणीतरी आधार आश्रय असला पाहिजे. एकतर कोणीतरी आपला हात पकडलेला पाहिजे. नसता पडताना काहीतरी वस्तू, कोणाचा तरी हात आपल्याला आला पाहिजे. तसं पतन होत असताना जीवाचं हे पतन रोखतात साधू. मग ते पतन भौतिक असो की आध्यात्मिक पतन असो, या साऱ्या पतनांमधून साधूच जीवाला तारत असतात. अशा साधूंचं माणसाच्या जीवनामध्ये येणं हे परम भाग्याने होत असतं. म्हणून ज्या वेळेला शौनकांना सूतजी महाराजांची भेट झाली त्यावेळेला शौनकांनी ही ग्वाही दिली. नारदांना ज्या वेळेला सनत कुमारांची भेट झाली त्यावेळेला नारदांनी सुद्धा ही ग्वाही दिली की आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला तुमच्यासारख्या साधूंची भेट झाली. असं ग्वाही देत असताना ते म्हणतात की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा. आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला संत सहवास प्राप्त झाला. आणि हा संत सहवासाचा लाभ काय सांगितला? म्हटले संत सहवासाचा लाभ
अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशं विधाय हि सदोदयते विवेकः। सत्संगतीचा प्रभाव असा झाला की अज्ञानाला मूळ हेतू असणारे ज्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत, मोह मदांधकार, हे सगळं नष्ट होऊन गेलं. हा अंधकार नष्ट झाला आणि हा अंधकार नष्ट होण्याला कारण ज्ञानरूपी सूर्य उदयाला आलेला होता. म्हणून किंवा विवेक रूपी सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला हा अशा प्रकारचा अज्ञान अंधार नष्ट होऊन जात असतो. पण हा ज्ञानरूपी सूर्य किंवा विवेक रूपी सूर्य तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये उदयाला यावा यासाठी साधूंची भेट जीवनामध्ये होणं ही अत्यंत गरजेची सांगितलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परंतु धुंदुलीचं दुर्दैव मानू आपण की धुंदुलीला साधूंची भेट झाली नाही, साधूंचा उपदेश मिळाला नाही. आत्मदेवांना मात्र तो मिळाला. आत्महत्या धुंदुलीनं म्हणूनच करून घेतली. आता गोकर्णजी महाराज सर्व संग परित्याग करून तीर्थयात्रा करण्यासाठी निघून आले. कारण काय? गोकर्णजी महाराजांना असं वाटलं की आता या पाप्याच्या घरात राहण्यात काही अर्थ नाही. पापी माणसाच्या संघात आपण आता राहता कामा नये, त्याच्या घरात आपण आता राहता कामा नये. म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी गोकर्णजी महाराज आले. तीर्थयात्रा करता करता गयेला आले. गावामधला एक भाविक भेटला आणि म्हणाला, गोकर्णजी महाराज, तुम्हाला काही कळालं का? तुम्ही गेल्यानंतर गावामध्ये काय झालं ते? म्हणजे काय झालं गावामध्ये? जसे तुम्ही निघून गेला तीर्थयात्रेला, आता तर आत्मदेव नाही, धुंदुली राहिली नाही आणि तू होते नव्हते तुम्ही सुद्धा तीर्थयात्रेला निघून आले. मग आता धुंदुकारीला रोखणार टोकणार कोणीही राहिलेलं नव्हतं. आणि मग धुंदुकारी पापाच्या वाटेवरची वाटचाल अगोदर पासूनच करत होता. आता 5 वेश्यांच्या नादाला तो लागला आणि त्या वेश्यांना खुश करण्यासाठी सारी धनसंपत्ती त्याने खर्च करून टाकली. चोऱ्या माऱ्या करायला लागला, हत्या करायला लागला आणि ते सगळं धन त्या वेश्यांच्या पायावरती आणून टाकायला लागला. वेश्यांनी विचार केला, एवढ्या चोऱ्या करतो आहे, एवढ्या हत्या करतो आहे, राजाचे शिपाई याला एक दिवस पकडतील. अरे हा पकडला तर आपलं काही नुकसान होणार नाही, याचं जे व्हायचं ते होऊ देत, पण आपल्या जवळ आलेलं हे धन संपत्ती जाता कामा नये ना. म्हणून आपण एक काम करू, आता आपलं काम झालेलं आहे, आता हा राहिला काय न राहिला काय आपणच याचा पत्ता संपवून टाकू म्हटले. राजाचे शिपाई याला शोधायला येण्याच्या आत त्या 5 वेश्यांनी धुंदुकारीला मारण्याचा विचार केला आणि एक दिवस घरामध्ये त्याला मारायचा प्रयत्न ज्या वेळेला करतात पण मरता मरेना. जळती लाकडं त्यावेळेला त्याच्या तोंडामध्ये कोंबून कोंबून त्याची हत्या त्या वेश्यांनी केली. गोकर्णजी महाराजांनी हे ऐकलं. गोकर्णजी महाराजांना मनोमन दुःख झालं. त्यावेळेला त्याच्या उद्धारासाठी श्राद्ध कर्म केलं. म्हणजे आपण गयेला आहोत अनेशा, श्राद्ध कर्म केलं, त्याला काहीतरी गती पुढे मिळेल म्हणून श्राद्ध केलं. तीर्थयात्रा संपवून आले आपल्या गावामध्ये. रात्रीला प्रसाद घेतला, अंगणामध्ये बाज टाकली आणि बाजेवरती पहुडले झोपण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी. पाहता 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 पहिला प्रहर निघून गेला आणि जशीच मध्यरात्र उलटून गेलेली होती तसा गोकर्णजी महाराजांच्या कानावरती अचानक आवाज आला, गोकर्णा मला वाचव, गोकर्णा मला वाचव. असा आवाज कानावरती आला. ताटकन गोकर्णजी महाराज उठून बसले. आजूबाजूला पाहतात, कुठं कोणीच दिसत नव्हतं, पण आवाज कानावरती येत होता. प्रश्न विचारला, कोण आहेस तू? गोकर्णा, मी आत्मदेवांचा पुत्र होतो, माझं नाव धुंदुकारी असं होतं. धुंदुकारी, कोणत्या योनीची प्राप्ती झाली तुला? मला प्रेत योनीची प्राप्ती झाली गोकर्णा.
कृपा कर आणि मला या प्रेत योनीमधून तू मुक्त कर. अरे पण तुला गती मिळावी यासाठी मी गयेला असताना श्राद्ध केलं. अशा श्राद्ध कर्माने मला गती मिळू शकत नाही. मला गती मिळावी याच्यासाठी दुसरं काहीतरी साधन तुला करावं लागेल. माझ्यासाठी तू ते साधन कर ना गोकर्णा. कारी धुंदोकारी, बाबा ज्या वेळेला सांगत होते पापाच्या वाटेवरती वाटचाल करू नकोस, आई सांगत होती मी तुला अनेक वेळेला सांगितलं, आमचं तू नाही ऐकलं, आता का रडतो आहेस? मोठी माणसं ज्या वेळेला तुला सांगत होती त्यावेळेला तर तू कुणाचं ऐकायला तयार झाला नाहीस ना. काय करू गोकर्णा, त्यावेळेला माझ्यावरती त्या उपदेशाचा प्रभाव परिणाम झालाच नाही. पण आता मला या योनीमध्ये वेदना होत आहेत, कृपा कर मला आणि मुक्त कर. हे पहा गोकर्णा, तुझं म्हणणं आहे 100 श्राद्ध करून तुझा उद्धार होत नाही, तर आता मला थोडा विचार करावा लागेल. एवढ्या लवकर चटकन आता मी तुला तुझं साधन सांगू शकत नाही. तू जरासं थांब, मला जरा वेळ दे, मी सकाळी तुझ्या मुक्तीचा उपाय तुला सांगेन. ज्या वेळेला प्रभात समय झाला, सूर्यनारायणांना अर्घ्यदान केलं आणि हात जोडून प्रार्थना केली. तुभ्यं नमो जगत साक्षिं ब्रूहि मे मुक्ती हेतुकम. हे सूर्यनारायण, समस्त जगाचे आपण साक्षी आहात, कृपा करून मला तुम्ही सांगा की प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीचा उद्धार कसा होईल. सूर्यनारायणांनी सांगितलं, गोकर्णा, श्रीमद् भागवतान मुक्ती सप्ताहं वाचनं कुरु. तू श्रीमद् भागवत कथेचं नियोजन कर. श्रीमद् भागवत कथेचं आयोजन नियोजन गायन हाच प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीच्या उद्धाराचा मुक्तीचा उपाय आहे. आणि आता मात्र श्रीमद् भागवत कथेला आरंभ केला आषाढ महिन्यामध्ये गोकर्णजी महाराजांनी. अनेक भाविक स्थूल देहाने हरिकथा श्रवण करण्यासाठी आले होते, परंतु त्याच्यामध्येच वायुरूप योनी धारण केलेला धुंदुकारीचा तो जीव वेळूच्या झाडामध्ये येऊन विराजमान झाला. पहिल्या दिवशीची कथा ज्या वेळेला संपन्न झाली, त्या वेळूच्या झाडामधलं एक कांड, एक खांब तुटून भंग पावला. असं दुसऱ्या दिवशी झालं, तिसऱ्या दिवशी तिसरं कांड, चौथ्या दिवशी चौथं, पाचव्या दिवशी पाचवं कांड, 6व्या दिवशी 6वं आणि 7व्या दिवशी जसं 7वं कांड त्याचं भंग पावलं, तसा दिव्य देहधारी पुरुष त्याच्यातून बाहेर पडला. आणि सनत कुमार म्हणतात, हाच धुंदुकारी होता. 7 दिवस श्रीमद् भागवत कथा श्रवण केल्याचा परिणाम प्रेत योनीमधून तो मुक्त झाला. विमान दाखल झालं, विमानामध्ये विराजमान झाला आणि विमान वैकुंठाला निघणार एवढ्या वेळामध्ये गोकर्णजी महाराज म्हणतात, विष्णुदूतांनो जरासं थांबा. म्हटले काय झालं? म्हटले 7 दिवस मी हरिकथा गायन केली आणि 7 दिवस या सगळ्या भाविकांनी कथा ऐकली, मग तुम्ही एकट्या धुंदुकारीचाच का उद्धार करत आहात, आमचा का नाही करत? श्रीमद् भागवत कथा काय फक्त धुंदुकारी सारख्याचाच उद्धार करते का? आम्ही गायन केली त्याचं काहीच नाही का? म्हटले गोकर्णजी महाराज तसं काही नाही, हरिकथा तुमचा सुद्धा उद्धार करेल, पण कधी? ज्या वेळेला जशी धुंदुकारीनं कथा ऐकली तशी तुम्ही गाताल त्यावेळेला, आणि तशी तुम्ही ऐकताल त्यावेळेला हरिकथा तुमचा सुद्धा उद्धार करेल म्हटले. आणि मग ज्या वेळेला हे ऐकलं साऱ्यांनी, गोकर्णजी महाराजांनी, विष्णुदूत तर निघून गेले. प्रश्न तर तुमच्या माझ्या समोर सुद्धा आहे. आपणही हरिकथा गायन करत आहोत, आपणही हरिकथा श्रवण करत आहोत, आपला उद्धार होईल की नाही? म्हटले धुंदुकारीचा झाला तर तुमचा माझा होण्यासाठी काय अडचण आहे बरं? आपण धुंदुकारी एवढे तर महापापी नक्कीच नसू ना. ते कथेच्या दरबारामध्ये बसलो त्याच्यावरूनच सिद्ध होतं, बाकी काही असो का नसो. मग धुंदुकारी सारख्या महापाप्याचा उद्धार होतो तर तुमचा माझा होणार नाही का? होईल ना. पण होण्यासाठी एक अडचण आहे महाराज.
म्हटले काही अडचण आहे, आता तर आम्ही कथेत येऊन बसलेत आहोत, आता अजून काही अडचण आहे का? म्हटले कथेत येऊन काही उपयोग नाही, कथेत आल्यानंतर माझा उद्धार व्हावा असं वाटलं पाहिजे. म्हणजे कथेलाही तर जाणीव झाली पाहिजे ना की हे नुसते यांना बोलावलं म्हणून आले नाहीत, हे खरे उद्धार करून घेण्यासाठी आले. हे कथेलाही तर कळालं पाहिजे. नसता कथेचं आयोजन नियोजन झालं म्हणून चला कथा ऐकणं चांगलं असतं असं म्हणून येणारेही भरपूर असतात. कथा गाणं चांगलं असतं असं म्हणून गाणारेही भरपूर असतात. मग कथा गाणं चांगलं असतं म्हणा, की धन मिळतं म्हणा, की धान्य मिळतं म्हणा, की कपडा लत्ता मिळतो म्हणून म्हणा, की मान सन्मान मिळतो म्हणून म्हणा, की लोक पाया पडतात म्हणून म्हणा, गाणं चांगलं असतं बस म्हणून गातात. असंही करणारे भरपूर आहेत. आणि मग अशा दोघांनी कितीही वेळेला कथा ऐकू देत आणि कथा गाऊ देत, कथा उद्धार करत नसते. कथा कुणाचा उद्धार करते? कथा उद्धाराच्या तळमळीनं जो कथेसमोर आला ना त्याचा उद्धार करते. आणि आपल्या मनामध्ये जोपर्यंत तळमळ नाही महाराज, तोपर्यंत उद्धार कसा होईल? अजून निर्माण झाली का तळमळ? कथेला आपण येऊन बसलो, पण कशामुळे एवढ्या आनंदात आणि एवढ्या चटकन आपण आलो? कारण 5 वाजता पुन्हा घरी जायचं म्हणून. आणि घरीच जायचं नाही, मग आता घरीच जायला भेटणार नाही कोणाला, इथल्या इथंच आपल्याला असंच निघून जायचं, तर कोणीच येणार नाही. असंच निघून जायचं म्हटलं तर नाही येणार महाराज. महाराज खुद येणार नाही तर बाकीच. उद्धाराची तळमळ असायला पाहिजे महाराज. माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे. या तळमळीनं तर चित्त आपलं कशामध्ये लागलं सुद्धा नाही पाहिजे. धुंदुकारीला किती तळमळ असेल, जरा एक विचार करू आपण जरा वेळ, किती तळमळ असेल धुंदुकारीला. आणि खूप तळमळ होती ज्या वेळेला कथा होणार म्हटलं की धुंदुकारीला, आणि कथेमुळे माझा उद्धार होणार म्हटलं की धुंदुकारीला तर मनोमन आनंद झाला महाराज. कारण दीनतेचे अश्रू, दुर्बलतेचे अश्रू त्या प्रसंगामध्ये डोळ्यातून वाहिला लागले. आणि कथेनं उद्धार करावा, कथेनं उद्धार करावा, माझा उद्धार करावा, मला मुक्त करावं, मला याच्यातून सोडवावं, ही इच्छा होती ना. आणि एक गोष्ट तुम्हाला मला सांगितली की पहा, ज्या वेळेला कथेचं आयोजन होतं ना त्यावेळेला कथा ऐकायला, आता कथेच्या मंडपात तुम्ही मी एवढे सगळे इथं येऊन बसलेलो दिसतो आहोत एकमेकांना डोळ्याने, पण असे अनेक जीव असतात जे कथेत आलेले असतात पण दिसत नसतात. कोणते जीव असे आलेले असतात? तसे तर कथेमध्ये येणारे अनेक जण आहेत. कथेमध्ये येणारे तुम्ही मी आहोत. तुम्ही मी डोळ्यांनी दिसतो, पण न दिसणाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक आहेत. त्यापैकी एक आहेत भगवंत, दुसरे आहेत साधू संत, तिसरे आहेत तीर्थक्षेत्र. कोणी म्हणेल तीर्थक्षेत्र सुद्धा. श्रीमद भागवत कथेच्या महात्म्यामध्ये याचं स्पष्ट वर्णन आहे की भगवंताची कथा ज्या ठिकाणावरती चाललेली असते त्यावेळेला पृथ्वीवरचे समस्त तीर्थ हरिकथेमध्ये हरिकथा श्रवण करायला आलेले असतात. म्हणून कथा सोडून कोणाला तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नसते. कथा चाललेली आहे आपल्या परिसरात, सगळे तीर्थक्षेत्र आले महाराज. भगवंत स्वतः कथेत आलेले असतात. म्हणून पहा, तीर्थ आलेले असतात, क्षेत्र आलेले असतात, हरिधाम आलेले असतात. आणि अशातच एक घटक असा आहे की ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे असे जीव, ज्यांची हत्या झालेली आहे असे जीव, अथवा ज्यांनी आत्महत्या केलेली आहे असे जीव हरिकथेमध्ये आलेले असतात. कारण त्यांना वायुरूप योनी प्राप्त झालेली असते. जसा वारा वाहतो ना महाराज, त्या पद्धतीनं ते विचरण करत असतात. आणि त्यांच्या राहण्याची जागा काटेरी झुडपावरती त्यांना राहण्यात ते राहत असतात. आणि मग असे जीव त्यांना जोपर्यंत पुढची गती प्राप्त होत नाही, आता कधी गती मिळेल आणि कधी नाही हे कोणालाच माहित नसतं महाराज. मग ते भटकत राहतात, भटकत राहतात, भटकत राहतात. कधी भटकतो? सगळ्यांचे जीव भटकत राहतात का? नाही, नाही, सगळ्यांचे जीव भटकत नसतात.
प्रत्येकच मेलेल्या माणसाचे जीव भटकत नसतात. कारण एक मुख्य मृत्यू वर्णन केलेला आहे. मुख्य मृत्यूच्याच क्षणाला ज्याचा मृत्यू झाला त्याला लगेच पुढची गती प्राप्त होऊन जात असते. तो असा वायुरूप योनी प्रेतरूप योनीनं असा तो भटकत नसतो. कारण मृत्यू झाल्यानंतर प्रेत योनी आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पितर लोकाची प्राप्ती होत असते. आणि मग त्याच्या पुढचं लोक मग जर उत्तम कर्म जर का घडलेलं असेल तर मग वैकुंठ लोक, स्वर्ग लोक, सत्य लोक इत्यादी कैलास लोकांची प्राप्ती होते. आणि ते जर घडलेलं नसेल ना तर मग पुनर्जन्म होतो. हे सत्य आहे. पुनर्जन्म आपल्याला प्राप्त होतो, मग देह प्राप्त होतो. असा मग पुढचा वाटचाल माणसाची जीवाची सुरू होते बरं का. पण पहा, मुख्य मृत्यू येण्याच्या अगोदरच एखाद्या माणसाची हत्या झाली किंवा आत्महत्या त्याने केली किंवा अपघातामध्ये जर का त्याचा मृत्यू झाला तर मग तितके वर्ष, समजा एखाद्या व्यक्तीला 50 वर्षाचं आयुष्य असलं आणि 50व्या वर्षी त्याचा मुख्य मृत्यू असला आणि नेमका अघटित घटनेनं तो जर 25व्या वर्षीच मरण पावला तर त्याला 25 वर्ष भटकावं लागतं. कारण मुख्य मृत्यूची तिथी किंवा मुख्य मृत्यूचा जो दिवस आहे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला मग 25 वर्ष, उदाहरण म्हणून आपण पाहतो 50व्या वर्षी मृत्यू आहे, मग 25व्या वर्षी तर तो अघटित घटनेनं मरण पावला तर 25 वर्ष मग त्याला वायुरूप योनी दिली जाते, मग भटकावं लागतं. किती वेदना महाराज. मग काय असं जसं तुम्हाला मला चांगलं चांगलं राहिला खायला प्यायला भेटतं तसं असतं का? नाही. उकिरड्यावरती जशा पद्धतीनं उष्टांना आपण टाकलं जातं, जे पाणी टाकलं जातं, काटेरी झोडपं, तिथं त्यांना राहावं लागतं. अशौच जागा ज्या ठिकाणावरती आहे, अस्वच्छ जागा ज्या ठिकाणावरती आहे त्या जागेवरती अशा प्रेतरूप योनीमध्ये गेलेल्या जीवाचा राहणं असतं. म्हणून असे जीव फार त्रासात असतात बरं का, फार वेदनेत असतात, त्यांना त्रास होत असतो. आणि मग ते वाट पाहत असतात की हरिकथा व्हायला पाहिजे, हरिकथा व्हायला पाहिजे, हरिकथा व्हायला पाहिजे. आणि मग जो व्यक्ती हरिकथेचं आयोजन नियोजन करतो ना, पहा आता हरिकथेला आलेले भाविक, एक दुसरे भगवंत, तिसरे संत, चौथे सद्गुरु आणि पाचवे तीर्थक्षेत्र, सहावे असे हे प्रेतरूप योनीतले जीव, हे सगळे मिळून हरिकथेचं आयोजन नियोजन करणाऱ्याला भरभरून आशीर्वाद देत असतात की बरं झालं तुम्ही कथेचं आयोजन नियोजन केलं, आता आम्हाला कथा ऐकायला मिळेल. इतका हरिकथेचं आयोजन नियोजन करणाऱ्याचा बहुमान इतका मोठा असतो. म्हणून आयोजन नियोजन करणारा सामान्य नाही, एक आयोजन नियोजन करणारा अनेकांच्या उद्धाराचं कारण होऊ शकतो. म्हणून सत्कर्माचं अनुष्ठान आणि त्या अनुष्ठानाचं आयोजन कचरू नये महाराज माणसाने. अनुष्ठान करायचं म्हटलं तर घाबरू नये, कचरू नये माणसाने. कारण आपल्याला अनेकांचे आशीर्वाद त्याच्या माध्यमातून प्राप्त होत असतात. ईश्वरीय आशीर्वादाला आपण पात्र होत असतो अशा प्रकारच्या अनुष्ठानाच्या माध्यमातून. म्हणून पहा, वाट पाहत असतात ते जीव आणि मग ज्या वेळेला कथेला आरंभ होतो त्यावेळेला मग आसपास ते जीव येऊन विराजमान होतात. हरिकथा कानावरती पडते त्यांच्या आणि मग कथेतच त्यांचा उद्धार तात्काळ होऊन जातो. जसा धुंदुकारीचा गाणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रेत योनी मधून धुंदुकारीचा उद्धार झाला. आता राहिले गोकर्णजी महाराज आणि राहिले सारे गावातले भाविक. मग काय करावं आता? पुन्हा श्रावण महिन्यामध्ये हरिकथेचं आयोजन झालं महाराज. दुसऱ्यांदा हरिकथा झाली आणि मग या वेळेला साऱ्यांचा उद्धार झाला. गोकर्णजी महाराजांचा सुद्धा उद्धार झाला. सनत कुमार म्हणतात, नारदा तू मला प्रश्न विचारला होता, हरिकथा पाप्यांचा उद्धार करते का? म्हटले पहा, त्याच्यासाठी मी एवढं मोठं उत्तर तुला दिलं की हरिकथा महापाप्याचा सुद्धा उद्धार करते. जिवंत माणसाचा उद्धार तर करतेच करते, पण मेलेल्याचा सुद्धा उद्धार जी करते अशी हरिकथा धन्य आहे. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी
सप्ताहोपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रदः. म्हणून कथेचे 7 दिवस सगळ्यांसाठी महत्वाचे असतात. सगळ्यांसाठी महत्वाचे असतात. हरिकथेचे 7 दिवस कोणत्याच माणसाने कधी सोडूच नाही महाराज. असे हे कथेचे 7 दिवस असतात. आपल्या साऱ्या आयुष्यामधला साऱ्या दिवसांमधला अत्यंत महत्वाचा काळ म्हणजे हरिकथेचा सप्ताह, हरिकथेचा काळ वर्णन केलेला आहे, जो कधीही दवडता कामा नये. आणि पुन्हा 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 हा कथेचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येईलच असं काही म्हणता येत नाही. कारण साधू संत म्हणतात, यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. प्रत्येक परिस्थितीमध्ये सत्संग मनुष्याने करायला पाहिजे म्हणतात. परिस्थिती कशीही माणसावरती असो, कथेला अर्थात सत्संगाला मनुष्याने सोडता कामा नये. मग काय काय परिस्थितीला भुलून किंवा कोणकोणत्या परिस्थितीत अडकून माणसाचा सत्संग सुटतो पहा. संत म्हणतात, त्या परिस्थितीचं वर्णन करतात आणि म्हणतात की अशी परिस्थिती असू दे, सत्संग सोडू नये. चाहे सारी दुनिया ठुकराए, चाहे धन संपत्ति सब लुट जाए. चाहे सारी दुनिया ठुकराए, धन संपत्ति सब लुट जाए. चाहे थाली लोटा बिक जाए, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. चाहे तन में अधिक बीमारी हो, प्रतिकूल चले नर नारी हो. चाहे तन में अधिक बीमारी हो, प्रतिकूल चले नर नारी हो. भाई नहीं बात हमारी हो, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. हे सुख संपत्ति के अभिमानी, कर लो अजमन बहते पानी. हे सुख संपत्ति के अभिमानी, कर लो अजमन बहते पानी. हे सुख संपत्ति के अभिमानी, कर लो अजमन बहते पानी. हे सुख संपत्ति के अभिमानी, कर लो अजमन बहते पानी. यहाँ 4 दिनों की मेहमानी, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो. यह अवसर फिर नहीं मिलने
सत्संग करो सत्संग करो सत्संग करो सत्संग करो। यह अवसर फिर नहीं मिलने का, सत्संग करो सत्संग करो। चाहे सारी दुनिया ठुकराए, कथेला जाता म्हणून जा मग आता तिकडच, आता तुम्ही आमचे कोणी नाही आणि आम्ही तुमचे कोणी नाही असं जर माणसं म्हणते त्यांना म्हणून खुशा राम राम, आम्ही कथेला जाणं काही सोडणार नाही। चाहे सारी दुनिया ठुकराए, चाहे धन संपत्ती सब लुट जाए, नाही तरी खर्चच होते आहे ना, नाही कथा कीर्तनावरती खर्च झाली तर कुठं ना कुठं तरी खर्चच होते आहे ना महाराज। आणि खर्च केल्याशिवाय दमही पटत नाही माणसाला। बरं इतर गोष्टींमध्ये खर्च करून खर्च तर होतच, पण पदरात काही पडत नाही क्षणिक सुखाशिवाय। परंतु सत्संगाचं आयोजन नियोजन, कथेचं आयोजन नियोजन, सत्कर्माचं आयोजन नियोजन करणारा जो आहे त्याच्यासाठी चाहे धन संपत्ती सब लुट जाए, चाहे थाली लोटा बिक जाए, सत्संग करो सत्संग करो। चाहे तन में अधिक बीमारी हो, प्रतिकूल चले नर नारी हो, भाए नहीं बात हमारी हो, सत्संग करो सत्संग। हे सुख संपत्ति के अभिमानी, कर लो अचमन कहते पानी। आपल्या परमभाग्याने कथा परिसरात आली, आपल्या परमभाग्याने हरिकथा गायन करायला श्रवण करायला मिळते आहे ना, हो महाराज स्नान करून घ्यावं म्हणतात गंगेमध्ये, या हरिकथा रूपी गंगेमध्ये स्नान करून घ्यावं। कर लो अचमन बहते पानी, क्योंकि यहाँ 4 दिनों की मेहमानी, सत्संग करो। एवढा सप्ताह मिळाला, पुढच्या सप्ताहात जिवंत राहू अथवा राहणार नाही त्याचं काय म्हणणार। म्हणून कथा चालू आहे, आयोजन नियोजन झालेलं आहे, तर श्रवण करून घ्यावे महाराज। सत्संग करो सत्संग करो। अशी ही श्रीमद भागवत कथा नारदा, आणि या कथेचं महात्म्य सनत कुमारांनी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितलं। आनंद झाला नारदजी महाराजांना, सप्ताह यज्ञ संपन्न झाला। कथेचं असं अगाध महात्म्य वर्णन केलं, पण अपरंपार आहे हरिकथेचा महिमा। एवढं महात्म्य हरिकथेचं आहे अगाध। प्रश्न आला की असं एवढं हरिकथेचं या महात्म्य आहे, तर या श्रीमद भागवत कथेची रचना कधी झाली? वेदव्यासजी महाराजांना या श्रीमद भागवताची रचना करण्याच्या पाठीमागं काय कारण घडलं, प्रेरणा कुणाकडून मिळाली? कारण एवढा हा ग्रंथ एवढा प्रताप याचा दाखवतो आहे, तर मग काही कारण आहे हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागचं आम्हाला सांगा। कारण अगोदरच वेदव्यासजी महाराजांनी एवढे ग्रंथ लिहिले होते। किती ग्रंथ लिहिले महाराज? वेद एकच होता अगोदर, त्या वेदांचे 4 भाग केले। बरं वेदांचं ज्ञान दान केलं, पण वेद कळेनासे झाले म्हणून उपनिषद शास्त्रांची रचना करण्यात आली। बरं तेही कळेनासे झाले, मग पुराणांची रचना करण्यात आली। आणि पंचम वेद ज्याला मानला जातो असा महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला वेदव्यासजी महाराजांनी। आणि याच महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये मग 700 श्लोकांचा एक लघु ग्रंथ तयार झाला, ज्याला आपण श्रीमद भगवत गीता असं म्हणतो।
एवढे ग्रंथ ज्या वेदव्यासजी महाराजांनी लिहिले, वरतून श्रीमद भागवत ग्रंथ लिहिण्याची त्यांना काय गरज पडली? सूतजी महाराज म्हणतात, गरज पडली म्हणूनच तर लिहिला ना, उगाच त्यांना काही काम नव्हतं म्हणून थोडी लिहिला. म्हणजे काय आवश्यकता पडली? मघाशी आपण ऐकलं सत्राच्या आरंभाला, रस ज्याला प्राप्त करून घ्यायचा असतो तो रस त्याला झाडातून मिळत नाही महाराज, त्याच्यासाठी फळ मिळावं लागतं, फळ येण्याची वाट पाहावी लागते. आणि नेमकं वेदव्यासजी महाराजांच्या संबंधामध्ये तीच गत झाली. वेदव्यासजी महाराज एक दिवस आपल्या आश्रमामध्ये चिंता करत बसलेले होते. कशाची चिंता, कशाचा विचार वेदव्यासजी महाराज करत होते? विचार करत होते की मी एवढ्या सगळ्या ग्रंथांची रचना केली, निर्मिती केली, पण मला आनंद का नाही मिळाला? माझ्या हृदयाला आनंद का नाही मिळाला? ऐकलं आपण, अनेक साधनांनी जे साध्य प्राप्त होऊ शकत नाही ते श्रीमद भागवताने प्राप्त होतं. आणि आज त्याचा अनुभव वेदव्यासजी महाराजांना सुद्धा येणार होता. भाग पडले वेदव्यासजी महाराज. ज्या वेदव्यासजी महाराजांनी स्वतः या साधनांची निर्मिती केली ते आज विचार करायला भाग पडले की मला आनंद का नाही मिळाला. विचारच करत होते त्याच वेळेला नारदजी महाराज पुन्हा ब्रह्मवीणा खांद्यावरती घेतलेला आहे, चिपळ्या हातामध्ये घेतलेले आहे आणि आनंदाने मोठ्याने भगवंताचं नाम गायन करत भ्रमंती करण्यासाठी निघाले होते. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण
ज्यावेळेला वेदव्यासजी महाराज आपल्या आश्रमामध्ये विचार करत बसलेले होते, चिंता करत बसलेले होते, त्यावेळेला अचानक नारायण 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 नामाचा ध्वनी कानावर आला आणि लक्षात आलं की नारदजी महाराज येत आहेत. वेदव्यासजी महाराज उठून उभे राहिले. आलेल्या नारदजी महाराजांना पाहिलं. नारदजी महाराजांनी वेदव्यासांना, वेदव्यासजी महाराजांनी नारदांना नमस्कार केला. दोघही जण पुन्हा वृक्षाच्या छायेमध्ये विराजमान झाले. नारदजी महाराज प्रश्न विचारतात. जिज्ञासितमधीतञ्च यत्तद्ब्रह्म सनातनम् अथापि शोचस्यात्मानं कृतार्थ इव प्रभो. हे वेदव्यासजी महाराज, समस्त जनमानसांना पुरुषार्थाचं ज्ञानदान करणारे आपण आहात. जगाला पुरुषार्थ कसा करावा हे तुम्ही शिकवलं. मग ते वेदांच्या माध्यमातून असो, 6 शास्त्रांच्या, उपनिषदांच्या, पुराणांच्या माध्यमातून असो, काही उद्दिष्ट आहे बरं या साऱ्या ग्रंथांच्या रचनेच्या पाठीमागचं. बरीच माणसं म्हणतात आम्हाला ग्रंथ नको, आम्हाला कथा नको, आम्हाला कीर्तन नको. पण निर्माण करणाऱ्यांनी कशासाठी केलं? हे निर्माण करणाऱ्यांनी फक्त एक मनुष्य घडावा, एका मनुष्याला तयार करण्यासाठी या साऱ्या शास्त्रांची निर्मिती आहे महाराज. जन्मतःच आपण काही सगळे देव नाही, जन्मतःच आपण काही सगळे साधू नाही, जन्मतःच आपण सगळे काही भक्त नाही महाराज. अहो जाऊ द्या साधूचं, जाऊ द्या देवाचं, आणि जाऊ द्या भक्त असल्याचं. आपण तर हेही सांगू शकत नाही की जन्मतः आपण माणसं तरी आहोत का? नाही, माणसासारखे जन्माला आलो, पण माणसं आहोत का याची सुद्धा शाश्वती आपण देऊ शकत नाही. आणि मग हाच तर प्रवास आहे ना जीवनाचा. पशुतून मनुष्यत्वाकडे वाटचाल होते, मनुष्यत्वाकडून साधकाकडे, साधकाकडून सिद्धाकडे अर्थात साधूकडे वाटचाल, देवाकडे वाटचाल होते महाराज. आणि या समाजाला, या साऱ्या मानव मात्रांना, साऱ्या प्राणी मात्रांना पुरुषार्थाचं ज्ञान तर संत ग्रंथांनीच तर दिलं ना. माणसाला हे ज्ञान सगळं करून देणारे ग्रंथच तर आहेत, संतच तर आहेत, दुसरं कोण आहे? म्हणून आपलं ज्ञान, आपली बुद्धी, आपले विचार, आपलं मत, आपला अहंकार, आपला अभिमान आपण बाजूला सोडावा आणि ग्रंथ काय म्हणतात ते ऐकावं, ग्रंथ काय सांगतात ते ऐकावं, ग्रंथ पहावेत, साधू संत काय सांगतात ते वाचावं, ते ऐकावं आणि कसं जगावं.
कारण मानव मात्राला पुरुषार्थाचं शिक्षण देणारे आहेत हे धर्मग्रंथ. मनुष्यत्वाची शिक्षा देणारे आहेत हे धर्मग्रंथ. जी ऋषींनी निर्माण केले, जे वेदव्यासजी महाराजांनी तयार केले, ज्यांचा अभ्यास करून, अध्ययन करून, अनुष्ठान करून अंतःकरणामध्ये ज्ञानाची ज्योत आपण जागी करू शकतो. मनुष्य मात्रासाठी, प्राणी मात्रासाठी, त्याच्या परम कल्याणासाठी पुरुषार्थाच्या रूपाने एवढं सगळं तुम्ही तयार केलं वेदव्यासजी महाराज. आणि तयार करणाराच आज खिन्न होऊन बसला म्हटल्यावर काय अर्थ? बाकीच्यांनी कुणाकडे पाहावं? तुमच्यासारखा ज्ञान संपन्न पुरुष जर का आज वेदव्यासजी महाराज कृतार्थ इव प्रभो, दुसऱ्याला कृतार्थ करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असून सुद्धा आज तुम्ही अकृतार्थ झालेले आहात, एवढे खिन्न होऊन बसलेले आहात. शोभत नाही. काय झालं तुम्हाला? नारा तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण काय करू? मी जरी वेदव्यास आहे तरी सुद्धा मला आनंद मिळाला नाही तर मी आनंदी राहू कसा? आणि आनंद जोपर्यंत हृदयाला नसतो महाराज, तोपर्यंत कोणी कितीही ज्ञानी विद्वान असू दे, आनंदामध्ये त्याला राहता येत नसतं. आनंद हा स्वभाव आहे महाराज. आनंद हे तत्व आहे. आणि ज्याच्याकडे तो आनंद असतो ना महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जो विषयांमधून घेतो त्याला आनंद म्हणू नये. आपण जो या विषय पदार्थामधून घेतो, साधू संत ग्रंथ म्हणतात, त्याला आनंद म्हणू नये. कारण आनंद हे भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. आनंद हे भगवंतांना म्हटलं जातं, सच्चिदानंद रूपाय. कालच आपण आरंभाला पाहिलं की तो सतरूप आहे, तो चितरूप आहे आणि तो आनंद रूप आहे. हा जो मिथ्या तुम्हाला मला आपण ग्रहण करतो महाराज, जो आता आहे उद्या संपला, जो आता मिळतो आहे पुढच्या तासाला, पुढच्या मिनिटाला, पुढच्या क्षणाला जो संपून जातो. नाही नाही, भगवंत काही असे नाही महाराज. आनंद असा नसतो. आनंद हा चिरस्थायी असतो, अखंड असतो, नित्य असतो. आणि मग तुम्ही मी जो ग्रहण करतो त्याला आपण आनंद मानू नये, त्याला आपण आनंद म्हणू नये. वेदव्यासजी महाराज विवेकी होते. आनंद मिळाला नाही, म्हणतात मला आनंदच मिळाला नाही तर मी आनंदी राहू कसा? तुम्ही मी, तुम्हाला मला अजून त्याचं स्वरूप कळालं नाही म्हणून आपण म्हणतो मला याच्यातून आनंद नाही मिळाला म्हणून ते करेल, त्याच्यातून आनंद नाही मिळाला म्हणून ते करेल. नाही नाही, आनंदासाठी काही करावं, काही खावं, काही प्यावं लागत नसतं महाराज. काही न खाता, काही न पिता सुद्धा आनंदी राहता येत असतं. अर्थात असं म्हणायला गेलो तर मग उपवाशी राहून जर का आपण पाहिलं तर मग वेदना होतात. म्हणूनच म्हणतात की त्याला आनंद म्हणू नका. आनंद हे भगवंताचं नाव आहे महाराज. ते भगवंताला म्हटलं जातं आणि त्याचं स्वरूप सांगताना संत सांगतात
आनंदाचं स्वरूप संतांनी अशा पद्धतीनं सांगितलं आणि मग तो आनंद मिळाला नाही म्हणतात मला, मग मी आनंदी राहू कसा, असा थोडक्यामध्ये भाव, मी आनंदी राहू कसा. मग जे साधायचं होतं ते या साऱ्या साधनांनी साधलं जाऊ शकत नव्हतं. नारदा, तू तो आनंद कसा मिळवला मला सांग. म्हणजे आता जणू काही वेदव्यासजी महाराज नारदांना हे विचारतात की नारदा, फळामधून जो रस प्राप्त होतो ते फळ काय आहे, कसा आहे, आणि तो रस मला का नाही मिळाला, असं म्हणतात जणू काही असा प्रश्न. मग तुला तो आनंद कसा मिळाला मला सांग ना. म्हटले महाराज, हा आनंद मिळवण्यासाठी मी काही नाही केलं, जे काही केलं ते माझ्या आईच्या विवेकाने आणि संतांच्या संगतीचा परिणाम म्हणून मी या आनंदापर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणले नारदा, असं कोड्यामध्ये नको बोलू, सविस्तर मला सांग. म्हणले त्याच्यासाठी तर मला माझ्या पूर्वजन्माचं चरित्र तुम्हाला सांगावं लागेल. मग नारदा, सांग ना तुझ्या पूर्वजन्माचं चरित्र मला. आता कशा रीतीनं नारदजी महाराज त्यांच्या पूर्वजन्माचं चरित्र वेदव्यासजी महाराजांना सांगतात आणि कशा रीतीनं वेदव्यासजी महाराजांच्या हृदयामध्ये आनंदाची उपलब्धी वेदव्यासजी महाराजांना जाणवते, प्राप्ती होते आणि त्याच आनंदाचं दान करण्यासाठी वेदव्यासजी महाराज कशा रीतीनं श्रीमद भागवत ग्रंथाची रचना किंवा विस्तार करतात आणि ती कथा तुमच्या माझ्यापर्यंत कशी येऊन पोहोचते श्रवण करू. उद्याच्या कथा भागामध्ये भगवंताची कृपा, दुसऱ्या दिवसाची सेवा आपली पूर्ण विरामापर्यंत आली. भगवंताची कृपा मानू, आज्ञा मानू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. श्री कृष्ण